कीर्तनाची वारी देवाची ये वारी कीर्तनाची वारी पाठविला इह लोका एकंदर शिक्का पाठविला इह लोका आलो म्हणे मी तुका नामाचा धारक स्वतःच्या नावापुढे पदवीच लावली होती तुकोबरांनी मी नामधारक आहे नामाशिवाय मला काहीच आवडत नाही नामचिंतनाला वाहिलेलं जीवन तुकोबरांचं जीवन होतं हा इतकं नामचिंतनाला वाहिलेलं होतं तुकोबरांवर प्रेम करणारी काही मंडळी तुकोबराच्या कीर्तनाला आलेली कीर्तन झाल्यावर म्हणली महाराज आम्हाला तुम्हाला काही मदत करायची काही घेता का म्हणे काय मदत करता नाही नाही तुमची परिस्थिती आम्ही पाहिली हो तुम्हाला काहीतरी द्यावं वाटत आम्हाला तुम्ही घेता का महाराज म्हणले मला नको ना काही नाही नाही काहीतरी घ्या म्हणे मला ज्याची गरज आहे ते देता का तुम्ही जे आणले ते मी घेऊ म्हण नाही नाही तुम्हाला ज्याची गरज आहे ते तुम्ही आमच्याकडून घ्या मग सांगा तुकाराम महाराज तुम्हाला काय पाहिजे आज या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगाच्या रूपाने आलेले आहेत बरोबर आहे आलेले आहेत का आता अभंग कुणाचा आहे तुकाराम महाराजा पारस महाराज बोलत असेल त्याच्यावर पण अभंग तुकाराम महाराजांचा हा अभंग तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे तुकोबरा उपस्थिती असं धरा महाराज सांगतात मला जे पाहिजे तुम्ही द्या महाराजांची भाषा पहा ऐका आम्हा देणे धरा सांगतो ते कानी चिंता पाय मनी विठोबाची तुम्हाला जर मला काही द्यायचं असेल तुम्ही विठोबाचं चिंतन करा बाकी काही नको इतकं नाम चिंतनाला राजा छत्रपती शिवानी नजरानं पाठवलं होता आणि तुकोबरा म्हणले आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल नाम चिंतनाला वाहिलेलं जीवन तुकोबरांचं जीवन होतं मग हे लोक म्हणले महाराज तुमच्या या नाम चिंतनात असं नेमकं आहे तरी काय अभंगाच्या पहिल्या चरणात सखसाच खरे वा वा काय सांगितलं नाम चिंतन हे खरंही आहे आणि बरंही आहे म्हणजे काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्याही नाही आई काही गोष्टी खऱ्या असतात पण बऱ्या नसतात काही बऱ्या असतात पण खऱ्या नसतात काही खऱ्याही असतात आणि बऱ्याही असतात थोडंसं आपण यावर चिंतन करू आणि पुढे चालू ऐका काय झालं माहितीये का एकाला स्वप्नात साप दिसला कुठे दिसला स्वप्नात स्वप्न पडलं आणि स्वप्नात काय दिसला साप दिसला आता ते एवढ्या जोरात ओरडलं साप दिसल्याबरोबर आपण काय म्हणतो ओ बाप स्वप्नात दिसला आणि स्वप्नातच घाबरला मला सांगा साप जर खरंच निघाला आई चांगला आहे का तो आपल्या घरात जर साप निघाला आपण त्याला असं म्हणतो का जी भाऊ त्याला मागला घरमा झोपू दे आपण पुढला घरमा जपी जाऊ ही आमच्याकडची भाषा आहे बरं का खानदेशी असं म्हणतो का आपण त्याला मागच्या घरात झोपू दे आपण पुढच्या घरात झोपून जाऊ नाही 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 त्याला पहिले काढ बापा म्हणजे साप जर खरंच निघाला तर तो बरा अजिबात नाही पण स्वप्नातला साप खराही नाही आणि बराही नाही हा एकानं नटीचा फोटो आणला नटी माहिती आहे आपल्याला पिक्चर मध्ये असते ती नटीचा फोटो घरात लावला आणि सोप्यावर पाहुणे मंडळी बसली ती पाहुणे मंडळी त्या घरातल्या लोकांना काय म्हणे ही बाई कोण आहे ही तुमची नात्यातली का आता त्या नटीचा आणि त्यांचा काही एक संबंध नाही खरं सांगा फोटो खरा असतो का फोटो खरा असतो का बोला ना फोटो खरा नसतो पण नटीचा फोटो खरा जरी नाही मग पांडुरंगाचा खरा असतो का अहो नटीचा फोटो खरा नाही मग पांडुरंगाचा काय राहतो
फोटोच राहतो. मग तो खरा असतो का? तो खरा जरी नसला पण बरा तरी असतो. नटीचा बरा नाही. लक्षात येतं का? नटीचा फोटो खराही नाही आणि बराही नाही. पांडुरंगाचा फोटो खरा नाही पण बरा तरी आहे. खरा नाही पण दारू दिसायला खरी आहे पण बरी नाही. म्हणे खरी आहे कसं काय? पिऊन पहा. ती तिचा प्रताप दाखवल्या शहरात नाही. दारू दिसायला खरी आहे पण बरी नाही. म्हणजे काही गोष्टी खऱ्याही नाही बऱ्याही नाही. काही खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाही. काही खऱ्याही आहेत आणि बऱ्याही आहेत. हा, साखर खरी असते बरी पण असते. दूध खरंही आहे बरंही आहे. काजू बदाम खरे आहेत बरे. अशा भरपूर गोष्टी खऱ्याही आहेत आणि बरे आहे. तुकाराम महाराज तुम्ही नामचिंतनच खरं आहे असं का म्हणता? मग या गोष्टी खऱ्या नाही का? नाही नाही नाही, या जरी खऱ्या आहे पण हे खाणारा टिकत नाही म्हणून खोटे आहे. जे टिकतं ते खरं, जे टिकत नाही ते खोटं. आई आपण एखाद्याच्या प्रेतयात्रेला गेलो, काका समजा कोणाला ठेवायला गेलो, बरोबर ना? काय करू? ठेवायला गेलो. ठेवायला गेल्यानंतर मग त्या लोकांची चर्चा काय राहते? काही खरं नाही भाऊ. काय चर्चा? काही खरं नाही. जीव पाण्याचा बुडबुड आहे. कोणाला कोणता दिवस कधी येईल काही सांगता येणार नाही. कोणता दिवस कसा येईल हे सांगता येणार नाही. बरोबर आहे की नाही? हो. कोणा दिवस येईल काहीचा नाही द्याचा भरवसा. नाही द्याचा भरवसा. नाही द्याचा भरवसा. कोणा दिवस येईल काहीचा नाही द्याचा भरवसा. नाही द्याचा भरवसा. नाही द्याचा भरवसा. काय गॅरंटी बरं आपल्याला आपण किती दिवस जगू? नाही 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 नाही, आपल्याला बिलकुल भरोसा नाही. कोण दिवस येईल काहीचा नाही देहाचा भरोसा. ज्या दिवशी बोलवणार त्या दिवशी निघून जावं लागतं. आपण ज्या गावामध्ये जन्माला आलेलो आहो ते गाव आपलं गाव नाही. आपण ज्या गावात जन्माला ते मुर्द्यांची गाव आहे, मुर्द्यांची. कबीर महाराज सांगतात, साधो साधो ये मुर्दो का गाव. साधो साधो ये मुर्दो का गाव. पीर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. गुरु मर गए चेला मर गए हाकिम रोगी. अरे आजा मेला पंजा मेला 9 मर गए 10 मर गए सहस्र. आम्ही ज्या गावात जन्माला आलो ते गाव आमची गावं नाही. बनोटी गाव नाही आपलं, मुर्द्यांचं गाव आहे. मुर्द्यांचं. चांदवड, नाशिक, कोल्हापूर हे आपली गावं नाही. ही फक्त आपल्याला सुटेबल व्हावं, सुलभ व्हावं दळणवळणासाठी म्हणून ती नावं ठेवली की तुम्ही इथे राहता म्हणून. पण खरं जे आपलं गाव आहे ते मुर्द्यांची गाव आहे, मुर्द्यांची. कबीर महाराज सांगतात, साधो साधो ए मुर्दो का गाव. पण सगळे मेले पण कबीरांचं शेवटचं पुरावा काय का? कहत कबीरा सुनबाई साधू एक राम नाम न मरा. राम मरा, राम मरा पण राम नाम न मरा. जे मरत नाही ते खरं आहे. म्हणून हा खरा माल देण्याकरता आम्ही त्याकरता आलेलो आहे. आम्ही त्याकरता हो खरं देतात. खरं मला सांगा काका आई, जर खरं आयुष्य देऊन खोटं विकत का घ्यावं? आयुष्य खरंच चाललंय की नाही? श्वासागणिक आमचं आयुष्य संपत आहे ना, मग खोटं घेता कशाला? खरंच घ्या ना. पण आमचं असं झालंय खरं आणि खोटं काय हे आम्हाला कळत नाही. बरं, ज्यांच्या दुकानात माल खोटा आहे त्याच्याच दुकानावर पाटी काय आहे? नकली मालापासून सावधान. घेणाऱ्यालाच कळत नाही आपण कोणता माल खरेदी करतो. अडचण ती आली. नकली मालापासून सावधान. आम्हाला कळत नाही. पण संत मंडळी सांगतात आमचा जो माल आहे तो खरा आहे. वैष्णवांचा माल खरा. तुरा वस्तूशी. म्हणून खरं घ्या, खोटं घेऊ नका. ज्यांनी खोट्याला खरं मानलं ते कायम रडत राहिले, पण ज्यांनी खरं ओळखलं ते कायम हसत राहिले. आमच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ओसंडतो. याचं कारण आम्ही जे घेतोय ते खरं घेतोय. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. ऐका, एक पोरगा मुंबईला नोकरीला लागला. मुंबई, मग त्या नोकरीला लागला, मग त्याला छोकरी बी आलीच. लगेच नोकरीवाल्याला लवकर छोकरी.
ज्यांना नोकरी नाही त्यांना छोकरी मिळत नाही महाराज. आता सध्या परिस्थिती फार गंभीर आहे. लग्नच जमत नाही पोरांचे, फार अवघड झालं. आणि म्हणून नोकरी मिळाली, याला लगेच लग्न झालं. आणि त्याची बायको त्याला काय म्हणली माहिती आहे का, मला बी मुंबईला यायचंय. मग काय आलं येती, नाही मला यायचंच आहे. तू ऐक, रिकाम काम करू नको. मी सकाळी चहा पाव खातो, दुपारी वडा पाव खातो, संध्याकाळी भाजी पाव खातो. पाव 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 खाऊन खाऊन मी हातपाव झालो. तू 1 क्विंटलची 50 किलो होशील, कशाला येती. नाही मला यायचंच आहे. अगं एवढी गर्दी मुंबईमध्ये, एवढी गर्दी राहते मुंबईमध्ये. तुला काय सांगू, कुत्र सुद्धा शेपूट अशी हलवितो, अशी हलवली कोणाला तरी लागती. इतकी गर्दी, तू काला मरती. म्हणे मला यायचंच आहे. माणूस सगळ्या ठिकाणी शहाणपणा करतो. पुढचं बी बोलू दिलं नाही तुम्ही मला. सगळ्या ठिकाणी सगळ्या माणसांचं चालतं, पण स्वतःच्या पत्नी पुढे चालत नाही असं म्हणतात बा. माझ्यापेक्षा तसा तुमचा अनुभव जास्तच आहे म्हणा, नाही का. ही परिस्थिती. असं विनोद होता करा. मला मुद्दा असा सांगायचंय, ती बाई ऐकायला तयार नाही. त्यानं मुंबईला रूम केली राहायला आणि नवरा बायको सुखाने संसार चालू आहे. एके दिवशी शेजारच्या मावशीनं हळदी कुंकाला बोलवलं आणि त्या बाईच्या गळ्यात 10 ग्रॅमची सोन्याची पोत पालीचं डोकंच पीट करायला. नुसते पैसे कमी त्या, पण त्या बाईच्या गळ्यात 10 ग्रॅमची पोत आहे, मला फुटका मनी नाही. मग घरी आले मालक, म्हणे जा मला आत्ताच्या आत्ता पोत घेऊन या. म्हणे ऐक, तू रिकाम काम करू नको, हे काही शिटी आहे, हे काही खेडं नाही आपलं, तू ऐक माझं. नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे. नवरा म्हणतो तुम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणते, पण तू ऐक माझं. नाही म्हणे बिलकुल मी ते ऐकणारच नाही. नावीला झाला, खोटी घेऊन आला, खोटी पोत. ही बाई सगळ्या गलीला सांगत सुटली. त्याचं सांगायचं का, महिला मंडळीचं आवडच राहते. त्यांनी केलं. 2 चोरांचं लक्ष गेलं, मावशी पिवळी धमक आहे, पिवळी. आणि त्याने काय हळदी कुंकलन पूजा केली का, पोत कापली आणि गेले पळून. ती बाई बॉम्बलायला लागली, गेले आमचे लाख रुपये. माझ्या नवरा नाही म्हणत होता, मी असं ऐकलं नाही. तो घरी आला, ती बोंबलत होती आणि ती रडत होती ना, हा तिच्याकडे पाहून हसत होता. शेजारची आजी म्हणले, तुही बायको बोंबलत तू काहून हसतो. म्हणे आजी तुला काहीच माहित नाही आमच्यात काय होईल ते. असं जिनं खोट्याला खरं मानलं ती रडत होती, पण ज्याला खरं आणि खोटं कळलं होतं तो हसत होता. म्हणून बाबा, संतांच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ओसंडतो, याचं कारण त्यांनी खरं तत्व घेतलं. ते या विश्वामध्ये फक्त भगवान पांडुरंग परमात्म्याचं नाम आहे, ते तुम्ही सदोदित घ्या. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, जेने तुटती बंधने उभयलोकी कीर्ती, जेने विठोबा रखुमाई. जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव हरिनाथ भगवान की बोला. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. नामचिंतन ज्यांनी घेतलं, नामधारक जो बनला, तो संसाराच्या बंधनात राहत नाही, त्याला संसाराची कुठली चिंता राहत नाही. एक सोपा मुद्दा आणि सेवा समाप्त. ऐका, काय झालं माहिती का, समुद्रामध्ये एक व्यक्ती उतरला. आता तो समुद्रात बुडी घेतल्याशिवाय राहील का. बुडी घेतली, त्याच्या डोक्यावर हजारो अब्जो अगणित एवढं लिटर पाणी त्याच्या डोक्यावर होतं. त्याला ते जड वाटलं का, नाही. जड वाटलं का, नाही. त्याच्यातलं त्यानं हांडावर पाणी काढलं, डोक्यावर घेतलं आणि 2 किलोमीटर गेला. आता डोकं दुखन का नाही. हो, डोक्यावर भार मानला म्हणून डोकं दुखतं, डोक्याला त्रास होतो. समुद्राच्या पाण्याचा भार मानला नाही म्हणजे टेन्शन राहिलं नाही. संत मंडळींनी हेच केलं. जो संसार आहे तो डोक्यावर नाही घेतला, तो देवाच्या पायी अर्पण केला, त्याच्यामुळे अवघा झाला आनंद जीवन. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. कुठल्याच बंधनात ते राहिले नाही. संसाराच्या बंधनातून मुक्त करते ते नामचिंतन.
आज हजारो लाखो करोडो लोक कीर्तनाला उभे राहतात, कीर्तनाच्या समोर कीर्तनाला येतात आणि संसार 1.5 तास का होईना विसरतात. हे बंधनातून मुक्ती नाही तर काय महाराज. इतकं सामर्थ्य कीर्तनामध्ये की 1.5 तास आम्हाला संसार आठवत नाही. याचं कारणच एकमेव आहे, हे बंधनातून मुक्ती करून देणारं साधन आहे ते नामचिंतन. बघा तुम्ही मुक्ती कीर्तनात मिळते की नाही. कीर्तने स्वधर्म वाढे, कीर्तने स्वधर्म जोडे, कीर्तने परब्रह्मा तुडे, मुक्ती कीर्तना पुढे चालून जाय. ही मुक्ती म्हणजे बंधनातून मुक्तीच आहे. जेने तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. महाराज सांगतात नामचिंतन करत असताना या नामचिंतनाची ताकद सामर्थ्य इतकं आहे की नामचिंतनाने कळी काळावर विजय मिळवता येतो. हो, साधू संतांनी नामधारणा केली, नामधारक बनले. त्याचा परिणाम असा झाला की जगा काळ खाय आम्ही माथा दिला. हरिभजनी हे धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. ही ताकद नामधारकाची आहे. साधू संतांनी या ठिकाणी नामचिंतन केलं, बंधनातून मुक्तीचा मार्ग तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला. आपण सर्वांनी सदोदित ते नामचिंतन करावं. ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, हो सगळ्यांना झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. सगळ्यांना सूचना आहे, सगळ्यांनी गळ्यात माळ घाला, माळकरी बना. आई वडिलाची सेवा करा, व्यसन करू नका, मांसाहार करू नका, पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मानवी जीवन हे पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्याची सार्थकता नामचिंतनाने होते. असं म्हणतात, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुन्हा. एकमेकांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, भांडणं करू नका, तंटे करू नका, गोड बोला. डोक्यावर कायम बर्फ आणि तोंडात कायम साखर ठेवा. एकी ठेवा, एका विचारांना नांदा. बस 1 मिनिटात मी नाशिकच्या स्टँडवर उभं होतो, मला द्राक्ष खावी वाटली. द्राक्ष घेण्याकरता गेलो, 60 रुपये किलो भाव. म्हटलं द्या 1 किलो. पण त्यातली तुटलेली काही द्राक्ष एका टोपल्यात होती, त्यांचा भाव विचारला तर 40 रुपये. मी म्हटलं वा, 20चा फायदा होतो, आपल्याला तोडूनच खायचे, शिवाय काडीचं वजन वाचतं. म्हणजे फायदे 3. 60 रुपयाचे 40 रुपये मिळतं, 20चा फायदा. तोडून खायचे तो फायदा, आणि काडीचं वजन वाचलं तो फायदा. पण सहज विचारलं, म्हणलं काका त्यांचा 60 रुपये आणि यांचा 40 रुपये भाव का? तेव्हा त्यांनी मला सांगितलं, म्हणे महाराज हे घडापासून तुटले म्हणून यांचा भाव डाऊन झाला. मला तेव्हा कळालं, तुटले की भाव डाऊन होतो. म्हणून कुणी एकमेकांपासून तुटणार नाही. एक संग राहा, एका विचाराने. हो, एकच मुद्दा. ते काय आलं, मधाच्या पोळाला आंब्याची कैरी अशी टच होती. आंब्याची कैरी अशी टच होती मधाच्या पोळाला. मधमाशा त्या ठिकाणी, आणि त्या मधमाशांच्या पोळाला आंब्याची कैरी अशी टच होती. खरं सांगा, त्याला कोणी दगड मारीन का? आणि जर मारला तर काय होईल? त्या माशांचा मोर्चा आपल्याकडे येईल. बरोबर आहे की नाही? म्हणून गटात सामील व्हा, वेगळे राहू नका. गटात सामील झाल्यानंतर कुणाची आपल्याला दगड मारण्याची हिंमत होणार नाही. एक संग रहा, साधू संतांचे विचार आत्मसात करा. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. तरी नोडते पुरते अधिक ते सरते करून घ्या. तुम्ही सुपायाच्या प्रस्थिती काही बोलिलं विनोदे मद क्षमा करणे संती नवीन करविल ते शिकेल कटकट वाकडी का नीड देव जाणे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले पुढे वेडे वागुळे वंदले. क्षमा परा नाही विचारिला तर आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय कीर्तनाचा आस्वाद घेण्यासाठी.